आपल्या कोकणात 7 मे रोजी होऊ घातलेली आहे आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीतर्फे जे उमेदवार दिले ते स्वतः त्यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेली सभा आहे। या सभेसाठी उपस्थित असलेले शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय दीपक केसरकर जी, माजी आमदार श्री राजेश तेलीजी, श्वेता कोरगावकर जिल्ह्याच्या महिला भाजप अध्यक्षा, सन्माननीय अशोक खरवीजी शिवसेना जिल्हाध्यक्ष, एकनाथ शिंदे शिवसेना, सन्माननीय राजन मापसेकर, सन्माननीय एकनाथजी नाडकर्णी, महायुतीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, सगळे मित्र, उपस्थित बंधू भगिनींनो आणि तरुण मित्र, सांगितलं आता 7 मेला आपल्याकडे निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, एकनाथ शिंदे आणि अजित पवारची राष्ट्रवादी मिळून महाआघाडी जी झालेली आहे महाराष्ट्रात, त्याचा उमेदवार म्हणून मी काल तुमच्यामध्ये बरेच जण असतील तुमच्या उपस्थितीत फॉर्म दाखल केलेला बांधकाम मला माहित आहे। त्या जोडामार्ग छोटा जरी तालुका असला तरी बहुतांश इथे मत ही मला मिळणार याची मला खात्री आहे। जोडामार्गमध्ये काळ्यांची खात्री तो देऊ शकत मला काय कळत देशाचे पंतप्रधान बनवायचे का बनवायचे 10 वर्ष ते होते 2014 साली ते पहिल्यांदा निवडून आले, पंतप्रधान झाले भारत देशाचे, पण 19 वर्षात निवडून आले, पण दुसऱ्यांदा झाले आणि आम्ही म्हणतो की मोदींची हॅट्रिक तिसऱ्यांदा निवडून येऊन ते देशाचे पंतप्रधान व्हावे। कशासाठी 14 साली आले का भारत जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 11 नंबरवर होता, जगाच्या अर्थव्यवस्थेत। आज त्या 10 वर्षांनी आज भारत 5व्या क्रमांकावर आलाय, 5व्या। हे सोपं नाही जगाच्या अर्थव्यवस्थेत। आणि मोदी साहेबांनी सांगितलं आता 2030 साली हा भारत, या भारताची 140 कोटी जनता, 2030 का अमेरिका, चायना तिसऱ्या नंबरवर, भारत हे अर्थव्यवस्थेत येणार तिसऱ्या नंबर। सोपी गोष्ट नाहीये। देशाची अर्थव्यवस्था अमेरिका, चायनाच्या नंतर आणणं म्हणजे आपण कोणाला ओव्हरटेक करतोय, ओलांडून कोणाला जातोय? जपान आणि जर्मनी, जगाचे 2 प्रगत देश जगातले, त्यांच्या आपण पुढे 3 वर्षात जाणार। आपण विकसित देश जगाच्या पाठीवर राहणार विमानाचं। हे कोणी केलं सगळं? माननीय मोदी साहेबांनी आपल्या देशाचं नाव जगात केलं की हा देश पण महासत्तेच्या दिशेने चाललाय, आर्थिक समृद्धी या देशाला आणताय। मोदी साहेब एक कर्तबगार व्यक्ती म्हणून मोदींचा उल्लेख अमेरिकेचे अध्यक्ष करतात, ब्रिटनचे करतात, दुसरे अनेक देशाचे पंतप्रधान अध्यक्ष मोदींचं कौतुक करतात। आपण काळा मारायची न मारायची हा विचार करतो, ते लोकांना आपल्या भारत आज जगात कुठेही जावं त्यापूर्वी आम्ही पण अनेक देश क्यू मध्ये असतो ना एअरपोर्टला, एक दुसरा जापान, यू आर कमिंग फ्रॉम, कोण म्हणतो इंडिया, कुठे आहे इंडिया? आता सांगावं लागत नाही इंडिया कुठे आहे, विचारतात ही मोदींचा भारत का? आपण हो
आपल्याबद्दलचं जगाचं मत बदललं हो. खरं म्हणजे मोदींना कोणी विरोध न करता निवडून द्यायला पाहिजे, तिसऱ्यांदा पंतप्रधान केला पाहिजे. या आणि आमच्या देशाची महासत्ता करा, आमचा देश सुजलाम सुफलाम करा. मोदी साहेब आज काय नाही दिलं. 2022 ला कोरोना जगात, भारतातही 23-24 मार्चला 22 ला जगामध्ये एक देशात लाखोनी लोक गेले, मृत्युमुखी पडले. भारतातील कोरोना आला, मृत्युमुखी पडायला लागले, आजारी पडले, गेले, काही वाचते चांगले वाचते. तर टीव्हीवर पाहिलं असेल मोदींवर काय केलं. मोदींनी आपल्या देशात यापूर्वी कोरोना सारख्या रोगाची औषधं बाहेरून येत होती. ती व्हॅक्सिन मोदी पुण्याला बनवायला सुरू केली. एका कंपनीला तुम्ही व्हॅक्सिन म्हणा, आणि किती व्हॅक्सिन त्यांनी सप्लाय केली, जगात केली, भारतात केली. आमच्या हॉस्पिटलला मी या इकडे मोफत चालू केलं व्हॅक्सिन. आवाज मला खणखणी झाला. आणि म्हणून 220 कोटी व्हॅक्सिन परदेशात पाठवली मोदी साहेबांनी. बोललो ना, आवाजाने लागली. 220 कोटी लोकांचे जीव वाचवले. औषधं बनली, मोफत औषधं दिली. मुख्यमंत्री कोण होते? त्यांचे मित्र होते. आता नाही, उद्धव ठाकरे. आणि काय केलं त्यांनी? मोदी फुकट औषध देतात, लोकांचा जीव वाचवतात. आमच्या हॉस्पिटलमध्ये मी एक फ्लोर दिला, मोफत ऍडमिट करा, औषध पुढाची. त्या माणसाने काय केलं? त्यांच्या पुत्राने जे औषधं घ्यायला म्हणून पैसे पाठवले मोदींनी, त्याच्यात 15% पैसे खाल्ले उद्धव ठाकरे आणि त्याचा आदित्य ठाकरे. हे कारण असं आहे, औषधामध्ये व्हॅक्सिन मध्ये पैसे खाल्ले. काय बोलतो तुम्हाला एकच काय उत्तर द्यायला मागले? वेळ नाही, योग्य वेळ दिला आणि आता वेळ वाचताना तरी दे. कारण अजून सभा येते, सावंतवाडीचा मानवन मोदी साहेब त्याच वेळेला अनेक कारखाने बंद झाले, हॉटेल बंद झाली, फेरीवाले रस्त्यावर त्यांना दुकानं लावायला विकायला बंदी झाली, बस सुरू झाली. बेकारीमुळे सगळ्या याच्यामुळे मोदी साहेबांना विचारल्यानंतर मोदी साहेबांनी त्यावेळेला 80 कोटी जनतेला मोफत धान्य तेव्हा सुरू केलं, आजही केलं आणि पुढच्या 5 वर्षातही असणार. मोदी साहेबांनी आपल्या पंतप्रधानांनी 140 कोटीच्या देशात 80 कोटी लोकांना मोफत धान्य गरीबांना. त्या मुख्यमंत्री होते, 5 लोकांना दिलं धान्य, 1 किलो कोणाच्या घरी धान्य वाढवलं. अहो, इंजेक्शन औषधात पैसे खाणारी ही माणसं काय कोणाला देणार? काय ओळख नाही की मोदी त्याचा उल्लेख केला आमच्या मंत्री महोदय. आता कोणाच्या घरी कोण आजारी पडला कुटुंबात, आयुष्यमान भारत योजना मोदींनी सुरू केली. 5 लाख रुपये मदत मिळेल. 5 लाख. आपल्या देशात 140 कोटी जनता आहे, 50% जवळपास महिला आहेत. अनेक वस्त्यांमध्ये, अनेक गावांमध्ये, वाड्यामध्ये शौचालय नव्हते, संडास नव्हते. महिला कशा जायच्या त्याच्यावर मी भाषण नाही करत. मोदी साहेबांना आपल्या महिलांची इज्जत वाचवायला पाहिजे. 10 वर्षात किती शौचालय बांधून दिले हो? 11,72,00,000 शौचालय बांधून दिले मोदींनी या 10 वर्षात. 11,72,00,000 संडास बांधून दिले. एवढंच का मोफत घरं दिली ज्याला घर नाही. किती लोकांना दिली? 3,72,00,000.
1 कोटी जवळपास 4 कोटी लोकांना मोफत घर, पक्की आहे, झोपडं नाही, त्याला झोपडं पक्क घर. जवळपास 10 कोटी लोकांना नळाने पाणी, घरीपर्यंत पाणी नळाचं मोदी साहेबांच्या योजनेमध्ये. उज्ज्वला गॅस कोणाचा? मोदी साहेबांनी. आणि याची 54 योजना अशा दिल्या, 54. महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी, रोजगार निर्माण होण्यासाठी. माझ्या विभागाचे कारखाने या कोरोना काळात बंद झाले होते, बेकारी आली होती. अरे वा, मध्ये उठू नका, मध्ये उठायचं नाही. बांध गावणं, कारखाने बांध, बेकारी. 4 वाजता उठून झाला, काय करायचं? कारखाने कसे सुरू होती? मोदी साहेबांनी काय केलं? 5.5 लाख कोटी त्यांनी माझ्या खात्याला दिला की यांचं सगळ्यांचं कारखाने पुनर्वसन करा, कारखाने सुरू व्हायला पाहिजे, नोकरदारांना काम परत मिळाला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, कारखाने परत सुरू करा. माझ्या विभागाने ते खाते, ते कारखाने, ते उद्योग परत सुरू केले. आपण जीडीपी मध्ये जेवढं पूर्वी होतं उत्पन्न त्यापेक्षा आता जास्त कोरोनानंतर घेतलं. मोदींच्या 5.5 लाख कोटी. उद्धव ठाकरे सांगा, बोला, तुम्ही शिक्षण मंत्री सांगू शकता. उद्धव 5.5 लाख अक्षर लिहून दाखवले, घ्यायचं सोड, लिहून दाखवले. किती शून्य ते सांगू दे ना, 5.5 लाखावर काय करायचं नाही, नुसते बोल. एक तो संजय राऊत काय बोलतो त्यालाच आता चोपडे यांचे किती आहेत खासदार? म्हणजे आज 5 खासदार. शरद पवारांची किती? 3. किती आले? 8. वन फिरतोय तो राहुल गांधी, त्याचे किती आहे? 50. 58 खासदार सगळे मिळून आताच आमचे किती आहे? 303. आमचे 3 सत्ता आमची. आता तो संजय राऊत म्हणतो आमच्या उद्धवचं नाव आता पीएमला, हा आमची आघाडी घेते, त्याची पीएम लिहून दाखवून काहीतरी. अरे महाराष्ट्रात कारभार बंधू भगिनीनं मागताना 2.5 वर्ष मुख्यमंत्री त्या शरद पवारांच्या मुळे चुकून झाला. 2 दिवस मंत्रालय, फक्त 2 दिवस नाही. घरात कुलपामधला मुख्यमंत्री सोडली असं. आणि आता काय करतात? भाजपवर आमच्या मोदी, अमित शहा, नड्डाजी यांनी 10 वर्षात काम करून या देशाचं नाव जगात केलं. देशाचं नाव, या देशाच्या जनतेला आपला देश महासत्ता होणार, आत्मनिर्भर होणार. 2047 साली अमृतकाळ आहे. 47 साली आपला भारत समृद्ध भारत म्हणून जगाच्या पाठीवर आपल्या भारताचं नाव लौकिक कोण करून देतो? 100 वर्ष देशाला होणार. देश समृद्ध व सुख, समाधान, आनंद या देशात असेल, प्रत्येकाचं खास उत्पन्न असेल, ते संसार चांगला होईल. आज विचारा, अमेरिकेचं 1 नंबरला अमेरिका जगात सुखी, समाधानी, आनंदी देश. किती दर उत्पन्न आहे? 54 लाख. 54. चायना 2 नंबरला आहे. किती दर उत्पन्न आहे? 36 लाख. आपलं फारच कमी, आपण वाढवणार. गरिबी हा देशात शिल्लक राहू नये. अन्न विना मिळाले कोणी उपास, कोणी झोपता कामा नये. कुटुंबाकडे पैसे नाही, मुलं शाळा सोडून घरी बसता कामा नये. आज आपल्याही पालकांना, मुलांना डॉक्टर, इंजिनियर, IAS, IPS उद्योजक बनवता यावं, असं उत्पन्न असायला हवं. हे बनवण्याचं काम आमचे मोदी साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळात आम्ही सगळे करतो. आता तुम्ही सगळं आमच्याकडे काय झालं? काय नाही, कारण तुमचा तालुका आहे ना, हा तालुका मीच केला. मी महसूल मंत्री आहे. आले सिस्टम
नेहमी सांगतो, आता सवय गेलं इथे तिथून इथे येईपर्यंत 3 निवेदन केली आणि मग शेवटी चौपट हे बोलायला लागले इथून मुस्लिम तिथे तसं त्यावेळेस वेगळा तालुका करा, वेगळ्या तालुक्याचं तहसीलदार कार्यालय करा, काय करा जेवढं शक्य केलं. कोर्ट पण झालं ना, कोर्ट सगळ्या वस्तू MIDC साठी पण जागा दिली मी, शेतकऱ्यांची जागा ऍप्रिशिएट केली, किती पैसे दिले सांगा, नियम वाढवून नियम बदलून अमेंडमेंट करू तेही केलं. आता त्यानंतर दिल्लीला गेलो, माझा दोस्त आहे मला पाठवलं खासदार म्हणून. आता तुमच्या सगळ्या आपल्या जिल्ह्यातील तालुक्यांपेक्षा जास्त प्रगती तुमच्या तालुक्यात. तुम्ही आपसात न भांडता, हेवे दावे न करता, मेरेच्या भांडणावर हायकोर्टात न जाता नांदा सौख्य बरे आणि आपली प्रगती करू. आता तुमच्या या जवळ इथून 1 तास लागतो एअरपोर्ट मोबाला, 1 तास, हायवे 35 मिनिट, रेडी पोर्ट 1 सव्वा तास, रेल्वे तशीच 35, सगळे 1 तासात जवळपास सगळी वाहतूक व्यवस्था झाली. कुठल्याच तालुक्याला तुमच्या या तालुक्याच्या डॅमच्या मागे बाजूला, तुमच्या जवळ डॅमच्या बाजूला 1200 एकर जागा राखून ठेवतो. का होते 1200 एकर? माझा प्रस्ताव काय समजून घ्या, एका दिवसात नाही होणार. देशात आपल्या हॉस्पिटलला लागणारे साधन सामग्री मशिनरी आपल्या देशात पडत नाही, दुसऱ्या देशातून आणावं लागतं. अमेरिका, जपान, जर्मनी हे बनवतो. मी एक मीटिंग घेतली, एक सगळे मेडिकल क्षेत्रातल्या लोकांची एक संघटना, त्यांना बोलव तुम्ही का नाही सर, आम्हाला सवलती द्या, सबसिडी द्या आणि बनवतो. त्या हॉस्पिटल आता MRAची किंमत 12 कोटी 12.5 कोटी अमेरिकेची. ते माझ्याजवळ आले, मी त्याला तुम्हाला जागा लागतो, त्यांना आंध्र दिल्लीवरून आणि तुमच्या डोळामागच्या बाजूला जागा असलेली दाखव, त्यांना पसंत पडेल. तिथे रस्ता नव्हता, पाण्यातून जावं लागत होतं बोटीने, असं राजन सांगतो काय म्हणून मी बोलतो. त्यांनी दाखवलं मला, असं पाण्यातून जावं. आता आम्ही रिंग रोड, ते लोकांना तुम्ही सांगा रिंग रोड किती कोटीचा होतोय, त्या प्लॉट पर्यंत रिंग रोड जाणार, तिथे कमीत कमी 500 ते 1000 कारखाने मेडिकल इक्विपमेंट बनवणारे तिथे होणार. पुढच्या मी येईल तरी महिला का बोलला कुठे काय मैदान झालं. चमत्कारिक प्रश्न मी ऐकलेले आहेत त्या जिल्ह्यात येऊन मला जिल्ह्यात जिल्ह्यात माझं कार्यक्षेत्र म्हणून 34 वर्ष माननीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं जा. तिथून आमदार गेला मला, मुंबई BSP चेअरमन नगरसेवक होतो. आलो 34 वर्ष मी सगळं पाहिलं. तेव्हा काय होतं, कळशी पाण्याला आंबोळीतून आमच्या बाईला 5-5 किलोमीटरवर जात होते. तेव्हा रस्ते नव्हत्या, वाटा नव्हत्या, माझ्या वाडीचा रस्ता नव्हता. दर पावसाळ्याला अर्धा लोकांना सर्पदोष वाटेली जात, लाईट नव्हती, पाणी नाही, परिस्थिती या जिल्ह्याची. शाळा नाही, आणि शाळा वर्ग नाही, आणि वर्ग जास्त शिक्षक. एकाच वेळेला 442 शिक्षक त्यावेळेस कमी होते. एकाच वेळ मी आलो त्या मनोरची मुख्यमंत्री म्हटलं सर हे असं सांग मला तर टप्प्याने तुम्ही सही करा 442 एकाच वेळा भरा. आणि तेव्हा भरले. आता डीएड मध्ये इथे मी आतमध्ये येताना दादा वृक्ष दिला, बाबा इथे त्या नंबर 2 पडतो. रात्री 9 सकाळी 8 किंवा 2 वाजता. त्याला इथूनच सांगतो डीएडच्या जे शिक्षण आता बेकार आहे
त्यांना नोकऱ्या लावल्याशिवाय मी स्वतः होणार नाही. आज बघा मी सकाळी गेलो मुंबईला 2 तास आपण परत तुमची मीटिंग होतो स्वास्थ्याने आणि निवडणुकीपर्यंत असतात. मी तुमचं काम करणार बांधवांना आयुष्य आपल्या इकडे दोडामार्गच्या तिथे जागा संपादित केलेली आहे. फक्त फायनान्स केंद्र सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंटची एक सही बाकी आहे की ते काम केंद्रीय मंत्री येऊन त्या ठिकाणी ते चालू होणार. जे गोव्याला झालंय ना त्याच्यापेक्षा सुंदर होईल. केवायसी होईल. त्या आतमध्ये 1200 एकर मध्ये कारखाने येतील. मी आपल्या ओरसला ट्रेनिंग सेंटर साठी उद्घाटन झालं. बांधकाम आता सुरू होईल. 200 कोटीचं आहे. कसलं ट्रेनिंग? बजेट करायचं नाही, गाण्यासाठी नाही. हे ट्रेनिंग इंजिनिअरिंग क्षेत्रातलं आधुनिक यंत्रसामुग्रीचं ट्रेनिंग प्रशिक्षण आणि फूड प्रोसेसिंगचं ट्रेनिंग. कारखाने ठेवावे. तरुणांनी आपल्या इथल्या तरुणांनी छोटे छोटे कारखाने इंजिनिअरिंग कारखाने बनवावे. बळकट्या उद्योग तयार करावे. नोकऱ्या देण्याचं काम तुम्ही भविष्यात करावं म्हणून तिथे ट्रेनिंग घ्यायचं आणि थोडा मार्ग येऊन तिकडे फॅक्टरी जागा किंवा नोकरी लागा आणि त्या तिथे नोकऱ्या मिळण्यासाठी हे सगळं माझा प्रयत्न. गेलं का 2 वर्ष होते मुख्यमंत्री. 1, 2, 4, 5 मुलांना तरी नोकऱ्या. मी काय सोडलं आडवंदर प्रकल्प बघा. पाणी पिण्याचे वांदे होते. आज सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र जिल्हा टँकर मुक्त आहे. टँकर लागत नाही असं पाणी घरोघर पाणी आले जातात. लाभार्थी किती मोजा. तुमची लोकसंख्या किती मतदार 35,000 जवळपास. मतदार किती आहे? 36-35 सगळं एकत्र करणार. पण आता घरपाणीची योजना, संघाच्या व्यवस्था, उज्ज्वला गॅस वगैरे किती योजना आहे आपल्या लोकांना मिळत आहे. खरं लोकांना सांगा आम्ही लाभार्थी, आम्ही मोदी साहेबांना मत देणार, तुम्ही येऊ नका. कोणी दादा मीटिंग तुमच्या तोंडून आम्हाला ऐकून आणि म्हणून आलो तुमच्याशी बोलतोय. सगळं होईल पण तुम्ही पण परिश्रम आणि जोड दिले ना सगळं पॉसिबल. इम्पॉसिबल काय नाही. मी मंत्रिमंडळ पिढ्यावर आसामला गेलो. आसाम पुढे चायनाला लागून आहे मॉडेल आणि तिथे एक बैठक झाली अशी सभा. त्या आल्या महिला काही आणि म्हणाल्या कृषी काढे कृषी काही असं वाटल्या अंतरच्या असं केलं काय त्यामुळे आम्ही कशापासून अंतर बनवतो सांगितलं. गवती चहापासून अंतर. म्हणजे गवती चहा आम्ही सिद्धी होते आणि आमच्या इकडे महिलांच्या 200 कंपन्या महिलांच्या अंतर बनवतात. अगरबत्ती बनवतात. अगरबत्ती परदेशात किती पाठवतात माहिती? 3,000 कोटीची अगरबत्ती परदेशात. 3,000 कोटी. म्हणजे आपल्याकडे देव आहे तसं नाही, तिकडे पण देव आहे म्हणून अगरबत्ती तिकडे जाते. मग तिकडे येताना मी काय आणलं असेल तिकडे पाठवलं. लावला काय माहित नाही. रोपांचे बांबूची रोप. आपल्या देशात आसामच्या बांबूला किंमत आहे, महाग आहे. 2,000 आणखी वाटायला सांगितली. आता किती सांगितलं लावली. आता वाढताय का इकडे हाती तोडतात का ना. पण ह्या आता नगद पैसे मिळणारे शेती ही शेती करतो त्याच्यापासून शेतीपासून उत्पन्न दुसरी पण खरं ती त्या पिकावर. आज तांदळापासून काय काय होतं त्या विमानातून येताना एक बर्फी सारखा तुकडा आम्हाला दिला.
आपल्याकडे तांदूळच होतो, भातच होतो, फक्त भात पिठी डाळ एवढंच आपलं चालू असतं. पण किती नाही, आंब्यापासून किती पदार्थ वेगवेगळे बनवतात. एक्सपोर्ट जपान, जर्मनी, युरोप, चायना मध्ये होते. फणसाचा घरा फणस खाला की आपण आपली रोटी असे टाकून देऊ. तेव्हा तर काही घरात साठवून ठेवतात पावसाळ्यासाठी, मग पावसाळ्यात भाजी नाही मिळाली का. पण आता अमेरिकन लोकांनी शोध लावला की या फणसाची जी मधली रोटी असते त्याची पावडर बनवतात आणि त्या पावडरवर डायबिटीसचं औषध, ते चिंचेची जास्ती काळी असते त्याच्यात सफेद भाग असतो त्याची पावडर करतात. जर्मनीला ती पण औषधासाठी वापरतात. एक तुमचं कोकण किती फणसाची पीक वेगवेगळ्या आता प्रदेशात जायला लागले. आपण आपल्याकडे एवढं जंगल आहे, जंगल आहे, काय उत्पन्न नाही करायचं, थोडंच आहे, कमी करा. असं जर तोडणारे सांगत होते सर किती जंगल तोड होते वापरे करू नका. मी आधी सांगतोय तिथून जंगलामध्ये आपल्याला झाड आहे ती औषधी कोणची आहे, डायबिटीसवर कोणची, कॅन्सरवर कोणती, सर्दी खोकल्यावर कोणती, सगळ्या औषधावर कोणकोणती औषधं बनू शकतात त्याची झाडं इथे जगात काय त्याचा एक सर्वे होणार आणि सर्वे प्रमाणे इथे कंपनी येणार कारण इथे ती झाडं जास्त. हे कोणी केलं मी सर्वे, तो मंत्री माझ्याबरोबर मंत्री झाला सोनावा, कोणी ऑर्डर केली हा भागाचा सर्वे, बऱ्याच गोष्टी केल्या. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन कोणती प्रगती गोष्ट इथे झाल्याशिवाय राहणार. आता मी ट्रेनिंग सेंटर म्हणतोय, ट्रेनिंग मध्ये ट्रेनिंग घ्या. थोडं आमच्या एमएसएमई कार्यालयात जावंच ना, कोणकोणते कारखाने करू शकतो शिकल्यानंतर. कोण इंजिनियर झाला तर कोणता उद्योग करू शकतो. छोटा उद्योग जर सुरू केला आज 50,000 तर वर्ष 2 वर्ष ₹1,00,000 महिन्याला कमवा. उद्योगधंद्यात हा नफा आहे, हा फायदा आहे. नोकरी काय एमबीए जरी झाला, इंजिनियर झाला कुठे नोकरी 20,000च्या पुढे नोकरी मिळत नाही. एमबीए रिलायन्स मध्ये आता सध्या 20,000 मिळतात. पण उद्योगधंद्यात गेला, उत्पन्न नीट काढलं लक्ष देऊन, योग्य मार्केटिंग केलं, योग्य एक्सपोर्टिंग केलं. मार्केटिंग आणि एक्सपोर्टला मागे डिपार्टमेंट मदत करतात. पण पुढे तर यायला पाहिजे. आतापर्यंत 500 अर्ज जिल्ह्यात वाटून झाले, 50 पण रिप्लाय आला आम्हाला व्यवसाय करायचा आहे ना, फक्त आमचा नोकरी होईल हे मागायला लोक घरी सकाळी. पण मला मी व्यवसाय करतो मदत करा. हे गुजरातचे लोक, माझ्याकडे उद्योग किती आहेत 7 कोटी, कामगार किती आहेत त्याच्यात 18 कोटी. जास्तीत जास्त गुजरात उद्योग कुठे, गुजरात, तामिळनाडू, राजस्थान. आपण 4थ्या क्रमांकावर. का आपण नाही प्रयत्न करू शकत. जास्त पैसा मिळवला तर पैसे चालत नाही कोणाला, त्या बँकेत भरायला बँक मला सांगत नाही कोण नाही फार झालं. पण जाणून घे निवडणुकीसाठी मी आलो, मी तर निवडून येणार. काल तुम्ही पाहिलं मी कोणाला फोन नाही केला किंवा फॉर्म भरायला उत्स्फूर्त लोक काय आवेशात नाचत होते. आमच्याकडे महिला पण 200 गाड्या पोचू शकल्या नाही त्याच्याबद्दल फॉर्म भरला निर्णय. हा प्रतिसाद आम्ही काम केलं. मी उघड सांगतो जरी ना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, केंद्रीय मंत्री झालो, अनेक वर्ष मंत्री होतो, 31-34 वर्ष मी मंत्रीच. मी साहेब नाही, मी कोणी बोलत साहेब नाही,
मी महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक समजतो. जेवढी सेवा करता येईल काम करतोय. आणि म्हणून कायदा प्रत्येकाचा मला आपल्या गोष्टीची भीती वाटायला संपून जायचं तर बाजूला आहे. तो काजूचा बोलला एक राहून आल्या माझ्याकडे. मी पियुष गोयलकडे निवेदन तयार केलं. आमच्या इकडे आंबोळ जोडी त्याला माहिती आपण पियुष गोयलला सांगितलं की हा आपण इम्पोर्ट ड्युटी वाढवा. एका वेळेला कमी करून वाढवा. परदेशातल्या साऊथ आफ्रिका काजू आपल्याकडे येता काम हा आपला काजू विकला जाऊ दे. चांगल्या भावाने जाऊ दे. चांगले पैसे मिळवू दे. जत्रेला लोकांना जाता येईल. नाहीतर गोवा जवळ आहे. पैसे संपवा का असतात तसा का पैसे याच्यासाठी कमवतो का आपण. आता आमच्या सांगितलं मला 40 काहीतरी तरुण नोकरीला जाताना अपघाताने गेले. आमच्या गळगीचा पण हे 40 अपघात नोकरी. अहो इथे प्रयत्न करायचे होण्यास आता एअरपोर्ट बाजूला आलो. आता एअरपोर्टच्या पलीकडे गेलं तर कपडा पडल्या तोयाच्या लोकांचा छोटी छोटी दुकान म्हणतात त्याला काय करते काय म्हणतात ते आपल्या लोकांची कामे जाऊ शकत. आज उद्या आता 70-75 विमान 200-500 वर जाणार. इंटरनॅशनल चालू झालं. करा तिकडे व्यवसाय. छोटी टाका हॉटेल टाका स्टोर टाका शोरूम टाका. लोन मिळतं ना. 50 प्रयत्न करायला वाचायला पाहिजे. कशाने काय मिळतं आणि आपण काय कराल थोडं वाचाल. आणि म्हणून तोही प्रयत्न तुम्ही कराल असं मी या ठिकाणी मला वाटतं. आणि म्हणून हे नवं औषधी केंद्र येणार आणि बाकीचं जरा माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे. आणि म्हणून हे 200 कोटीचं सेंटर तुम्ही जा तिकडे इंजिनिअरिंग फूड प्रोसेसिंगचं शिक्षण घ्या प्रशिक्षण घ्या. आधी शोरूम पुण्यामध्ये चालू रिजनल ऑफिस कणकवलीला सुरू झाले. माझ्या खात्यात एसी हस्ती म्हणजे मागासवर्ग आणि आदिवासींसाठी ही ऑफिस कोरसला चालू केलं आहे. उद्योजक बनण्यासाठी उद्योजक लेमन ग्रास ऑइल प्रकल्प मी कणकवली तालुक्यात अरे बाबा सांगवे गावात एक सावंत नावाच्या मुलीने एमबीए झाली आणि तिने एक कारखाना सुरू केला. काही धाडस करतायत. कसला कारखाना आहे अशी गवती चहाचा अंतर सांगितलं. या मुलीने गवती चहा पासून ऑइल तेल बनवायचा कारखाना चालू केला. तिथे कारखान्याचं उद्घाटन मी केलं. तेल त्या ह्याच्यावर बाटली मला सुरू झालं. तेल कुठे विकणार तू आणि कसं किलोवर विकणार. दादा माझं मी परदेशात पाठवायचं एक कंपनीचं मी टाईप केलंय. कसं सांगायला इथं 7,000 रुपये किलो. 7,000 बघा आपण गवतीच्याला विचारत नाही. आणि असे उद्योग पण आपल्याकडे सुरू झाले. अनेक तरुण वेगवेगळ्या माध्यमातून तर वेंगुर्ल्याला बघा खादीच्या माध्यमातून सूत सुतापासून कपडा विणायला सुरुवात झाली आहे. कणकवली फोड या नाळाच्या त्या अभ्यास नाळापासून कापड तयार होतो. कापडापासून रशी तयार होते. रशीपासून खायला म्हणतो. अनेक मित्रांच्या घरात कार्पेट झाली रशीपासून. कार्पेट आहे और रशीपासून काय आता हायवे तयार झाला. हायवे चौपशी तो याने नाही आम्ही तुम्ही बोलतो हे म्हणजे मागचं सरकार. त्या हायवेच्या खाली डांबराच्या खाली एक घर तो कोणाला माहिती असेल ती घेऊन सांगा ना. तुमचं ज्ञान आम्हाला घेता येईल. हो मामा काय झालं
कात्याचं अशी रस्सी विणली आहे जाळीबरोबर जाळी, आणि ती जाळी खाली घातली 0 नंबर खडीच्या वर, त्याच्यावर ही रस्सीची जाळी, त्याच्यावर डांबर, आणि त्याच्यावर 0 नंबरची बारीक खडी, आणि मग त्याच्यावर सिमेंट. मी पाहिलं का त्यामुळे पाणी पडलं तर याच्यावर निचरा होतो. कात्यामुळे पाणी राहत नाही, रस्ता खराब होत नाही, रस्त्याचं वय लाईफ वाढत, आणि तो उपयोग नारळाच्या कात्यापासून आम्ही केलेला. मी काही लोकांना राजन होता, आम्ही गेलो होतो, काय काय होतं पाहिलं. 250 पेक्षा जास्त वस्तू तयार होत्या. काथा कंपनीत आम्ही गेलो, 250 पेक्षा जास्त. एक बँगलोरला उद्योजकाला मला विचारलं, मी मंत्री झाल्यावर कणकवली मस्त सुट्टा झाला. भाई साहब मेरे से क्या काम है आपका? सर मैं काते से रोटी बनाता हूँ, मैं चाहता हूँ कि कोकण में मैं भी एक फैक्ट्री डालूं. मला काय की होती सांगा, मला तो काय बनवतो. काता काय करताना ती रस्सी मारून काय करतात ते काते. तर मी 2-4 वर्षापूर्वी जाऊन पाहिलं, ती बनताना खाली कचरा पडतो, काचाचा कचरा खाली. त्यांच्या इकडे समुद्र किनारे जेवढे लोक रस्सी बनवतात त्याचा खाली पडलेला तो भुगा एकत्र करून टेम्पोने लॉरीने फॅक्टरीत. आपल्याकडे काय फॅक्टरी आहे रस्सी बनवणारी, आणि भुगा आपण कवळावर मशागत करायला शेतात चांगला जवळ लवकर झटकन. काय करतात ते, त्या भुग्यापासून प्लाऊड हे फर्निचरचं आहे ना, प्लाऊड बनवतो, आणि प्लाऊड पासून फर्निचर बनवून दुसऱ्या देशात एक्सपोर्ट करतात. बँगलोरला मला उत्सुकता आली, कुठे भाव येतो. मग मी गेलो तिकडे, त्यामुळे ऍड्रेस बघितला, मी गेलो सांगतो, मी पाहिलं सगळ्या प्रकारचं तुमच्या बेड, तुमच्या अमूल तमूल शोके सगळं बनवतात आणि एक्सपोर्ट. आमच्याकडे 121 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. 1 फूट पण काढून नाही बनवत आपण, ना आपल्यासाठी ना दुसऱ्यांसाठी ना विकायसाठी व्यवसायासाठी. बरं का फार बरी माहिती आहे. त्या 2.5 वर्ष मी प्रत्येक ठिकाणी जाऊ, केरळात गेलो, तामिळ, या देशातले 60% राज्य मी 2.5 वर्षात केलं. प्रत्येक गोष्ट मी डोळ्यांनी जाऊन पाहिलं. पण आपल्याकडे आले विशाखापट्टणला गेलो, आणि तिथे नवीन फॅक्टरी होता. सांगू ना 500 फॅक्टरी औषधाच्या मशीन बनवणाऱ्या इथे आणायच्या. तिथे शर्माला माणूस आणतोय, तो सरकारमध्ये नोकरीला होता, तो इंजिनियर आहे. तो तसा मला सब इक्विपमेंट ह्या म्हणाला. त्यांनी मला काही इक्विपमेंट दाखवले. कॅन्सर होतो ना महिलांना वेगळ्या ठिकाणी, त्यामुळे एक महिलांसाठी कॅन्सर होतो, महिला घाबरतात, हॉस्पिटलला उपचार करत नाही. मग त्याने एखाद्या स्टोर मध्ये ती मशीन ठेवायची, कपडे पाहता चेकअप करायचा, आणि मग उपचार. अशी त्यांनी मशीन बनवली. अशा सगळ्या रोगांवर त्यांनी मशीन बनवतो. तो शर्मा नावाचा इंजिनियर आहे. आपल्याकडे इंजिनियर आहे, कुठे 20-25 हजारची नोकरी शोधतात, आणि त्यांनी 150 एकरवर फॅक्टरी घातली. 150 एकर. माझं का सांगतो, मनोरंजन करायला नाही. मला वाटतं माझे हे शब्द तुमच्या कानावर पडल्यावर तरुण तरुणींच्या नोकरी शोधण्यापेक्षा काहीतरी करायला धसती, एखादा उद्योग हा आपल्या सगळ्यात आर्थिक तुकडा आहे. भविष्यात या निसर्ग जो आहे ना तालुक्याचा, आणि निसर्गातील जे गोष्टी आहे, जंगल आहे, पाणी आहे, वेगवेगळ्या रोगाचे औषध आहे, औषध झाड आहे, एअरपोर्ट आहे, कोर्ट आहे जवळ, हायवे जवळ, ते सगळ्यात उपयोग प्रगती व्हायला पाहिजे. नित्य प्रगतीचे मार्ग तुमच्या दारापर्यंत आणून ठेवणार, पण ते दारात आल्यावर करणं तुमचं काम. कोणाला काय
माणसाला हो असं आमका माहिती आहे पुढे बोलत देत ना आपल्याकडची माणसं असं ऐकून घ्या. तुम्ही काय केलात त्यांना तरुण पिढीला करू द्या. तरुण पिढी आणि निश्चित करा येणारी साथ मी विसरू नका. जास्त बोललो असं वाटतं पत्नीने सांगितलं अर्धा सर बोलू नका पुढे जायचं आता असं 2 दिवस पाणी प्यायला लागेल उठल्याच्या अगोदर 2 दिवस प्या असं तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा. पण त्या जोडामार जे काही झालंय ना हे मीच केलं भांडून केलं. तहसीलदार कार्यालय बघा हॉस्पिटल बघा केवढ्या गोष्टी आणल्या. उद्या जोडा मार्गाच्या फॅक्टरी आल्यात ना तिथे हॉटेल येणार किमान अर्धा हॉस्पिटल येणार रेसिडेन्शियल फ्लॅट पण होणार शाळा औषध सगळ्या गोष्टी तुमच्या जोडांना परत खात्रीत येणार. त्यात तुम्ही पाहुणे नको मालक मला हवे आणि त्यासाठी प्रयत्न एवढं बोलू हे सगळं करण्यासाठी तुम्हाला मोदींना मत द्यावं लागेल. मला एवढं माहिती आहे मोदींना मत म्हणजे नारायण माझी एक नेहमीची म्हण नेहमी बोलतो घरी सांगतो खाई तर तू पचण्याचं मी थोडी मतं घेणार नाही. नाटकाने एवढे दादा मी एवढे टक्के काय 100% का नको 100% मी काम केलं 100% नोकरी असतात बांधल्यातून त्यावर सुटणार नाही का असं तुम्हाला भेटून आनंद वाटला समाधान वाटलं. जोडामार्गाला निसर्ग सगळं फोन वाटलं. चला ही निवडणूक आहे देशासाठी. ही निवडणूक कोणासाठी देशातील 140 कोटी जनतेसाठी जगामध्ये आपलं नाव हो महासत्ता बनावं. कुठे जगात गेलात हम भारत से आए हैं. महासत्ता हमारा देश है समृद्ध देश है विकसित आत्मनिर्भर अभिमानाने सांगता यावं कारण मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान आपल्याला हवे आणि त्यांना करण्यासाठी येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही कमळ निशाणीवर हे तिन्ही पक्षाच्या आघाडीची निशाणी इथे कमळ आहे त्यावर मतदान करा. मी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्ते यांनी एकत्र आले त्यामुळे एकत्रच राहा तरच विकास होईल. कंपनी करताना 2 शिवसेना शिंदेगड 2 अजित पवार आणि अर्धा बीजेपी बस असं काहीतरी समीकरण करा आणि नांदा संख्येवर आपली प्रगती होईल. तो येणाऱ्या 7 तारखेला मला मतदान करा अशी अपेक्षा करतो. तुमची रजा घेतो. एवढ्या मोठ्या संख्येने आल्यावर आजच वाटतं की विजयाची ही सर्वात